नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेकरता 12 उमेदवार रिंगणात. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आवाहन. युतीचे उमेदवार विनायक राऊत, आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात होणार लढत. विजय आमचाच असेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2018-19 या आर्थिक वर्षात झाला तब्बल 46 कोटी 86 लाखाचा विक्रमी नफा. चेअरमन तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. साहेब. बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळं सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको. हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेकरता 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली असून आता 12 उमेदवार रिंगणात असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. 43 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 3 वाजेपर्यंत यापैकी आतापर्यंत आपल्याकडं 13 व्हॅलिड उमेदवार होते. त्याच्यापैकी एका उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता निवडणूक लढविणारे एकूण 12 उमेदवार इथं शिल्लक राहिलेले आहेत. ज्यांनी अर्ज मागे घेतला त्यांचं नाव आहे अजिंक्य धोंडू गावडे, अपक्ष उमेदवार. त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. कॉन्टेस्ट करणारे म्हणजे निवडणूक लढवणारे 12 उमेदवार आहेत. त्याची विगतवारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार म्हणून श्री किशोर सुदू वरक, बहुजन समाज पार्टी, आणि या सगळ्या उमेदवारांना आपण चिन्हांचं वाटपही इमिजिएटली बैठक घेऊन त्यांच्यासोबत केलेलं आहे. त्यांना चिन्ह दिलेलं आहे हत्ती. नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर, इंडियन नॅशनल काँग्रेस, हात. विनायक राऊत, शिवसेना, धनुष्यबाण. हे झाले राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष. आता नोंदणीकृत राजकीय पक्ष याच्यामध्ये एक पहिल्या नंबर आहेत निलेश नारायण राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, रेफ्रिजरेटर. त्याच्यानंतर भिकुराम काशीराम पालकर, बहुजन मुक्ती पार्टी, खाट. त्यानंतर मारुती रामचंद्र जोशी, वंचित बहुजन आघाडी, शिट्टी.
राजेश दिलीप कुमार जाधव, पक्ष बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, चिन्ह एअर कंडिशनर. त्यानंतर ॲडव्होकेट संजय शरद गांगनाईक, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह क्रेन. अशा प्रकारे हे नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार होते. यानंतर अपक्ष 4 उमेदवार आहेत. एक आंबेडकर पंढरीनाथ विद्याधर, अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर. नारायण दशरथ गवस, हे पण अपक्ष, चिन्ह फणस. निलेश भिकाजी भातडे, अपक्ष, कपाट. विनायक लऊ राऊत, अपक्ष, तुतारी. अशा प्रकारे एकूण निवडणूक लढवणारे 46 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार आहेत. या 12 उमेदवाराच्या बाबतीत चिन्ह वाटपाची बैठक संपन्न झालेली आहे आणि यामध्ये उमेदवारांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये जो चिन्हांचा चॉईस दिला होता, जो पसंती दिली होती, त्याला धरून हे चिन्हांचं वाटप करण्यात आलेलं आहे. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी अधिकारी उपस्थित होते. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. तसंच टपाली मतदान आणि आर्म विषयक माहितीही दिली. इलेक्शनच्या कर्तव्यार्थ काम करत आहेत त्यांच्यासाठी टपाली मतदान देण्याच्या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत आपल्याकडं 4887 टपाली मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे टपाली मतपत्रिका विनंतीचा अर्ज म्हणजे नमुना नंबर 12 प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे ही कारवाई करणार आहोत. तसंच दिव्यांग मतदार 5852 आहेत. यांच्या संदर्भातही माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत म्हणजे ज्यांना चालणं शक्य नाही अशाच्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या संदर्भाचे निर्देश आहेत. त्याचं एक ॲपही विकसित केलं आहे निवडणूक आयोगाने. त्या ॲपच्या माध्यमातून त्यांची माहिती आम्हाला जर मिळाली तर त्यांच्या म्हणजे घरापासून मतदान केंद्रापर्यंत प्रवासाची सोय इलेक्शन कमिशनमार्फत केली जाईल, म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यामार्फत केली जाईल. तिथं आल्याच्या नंतर जर त्यांना चालण्याची म्हणजे चालणं शक्य नसेल तर त्यासाठी व्हीलचेअर किंवा खुर्ची अशा प्रकारची व्यवस्था करून त्यांना सहाय्य देऊन आपण त्यांना मतदान करण्यासाठी मदत करणार आहोत. मतदान केंद्रावर क्यू मॅनेजमेंटसाठी म्हणजे रांगेचं व्यवस्थापन नीट करण्यासाठी आपण स्वयंसेवक नेमणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्काउटचे मुलं, NSSचे मुलं किंवा नेहरू युवा केंद्राची मुलं, पण जे 14 ते 17 वयोगटातले आहेत अशा संदर्भातली व्यवस्था करणार आहोत. उन्हाळ्याचा महिना असल्यामुळं अशा सगळ्या ठिकाणी साधारणतः 15x15 सावली असावी. जिथं पडवी आहे तिथं सावलीची गरज नाही, पण जिथं पडवी नाही अशा ठिकाणी सावलीची व्यवस्था करणार आहोत. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रावर फर्स्ट एड प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाणार आहे. अशा प्रकारचं एक किट प्रिसाइडिंग ऑफिसरकडे म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाकडे दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून ही व्यवस्था तिथं उपलब्ध असणार आहे. सगळ्या मतदान केंद्रावर आपल्याला स्वच्छ भारत अभियानामुळे टॉयलेटची व्यवस्था आहे. अशा प्रकारे मतदारांना मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी म्हणजे देण्याचा इलेक्शन कमिशनचा जो निर्देश आहे त्याचं अनुपालन आपण करणार आहोत. माझी सगळ्या नागरिकांना विनंती की मॅक्सिमम सगळ्याच नागरिकांनी म्हणजे 100% नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क 23 एप्रिल रोजी बजवावा, जेणेकरून भारताची लोकशाही बलशाली होण्यासाठी मदत होईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 8444 कर्मचारी लागणार असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. आता पहिल्यांदा लिकर दारू आपण रत्नागिरीमध्ये एकूण रेट 110 रत्नागिरी दारू लिटरमध्ये 37,529 त्याचं मूल्य 26,22,044. सिंधुदुर्ग 7,134 लिटर सिंधुदुर्गच्या रेट 55. आपल्याकडे त्याच्या दुप्पट रेट करायला लावण्यात. दारू 7,134 लिटर, मूल्य 14,32,742. दोघांची मिळून दारू 44,664 लिटर. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेकरता आता 12 उमेदवार रिंगणात उभे असल्यानं ही निवडणूक अत्यंत रंगतदारपणे पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
12 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मात्र आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यामध्येच होणार असल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गली गली में शोर है, चौकीदार शोर है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार चौकीदार शोर है, दिल्ली में शोर आघाडीचा. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार अजिंक्य गावडे यांनी माघार घेतली आहे आणि त्यांनी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत आणि स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रचाराचा धूमधडाका जोरदारपणे सुरू करीत एकमेकांवर कडक शब्दात टीका केली आहे. एक 5 वर्ष गेला, मागचं जे 5 वर्ष गेली ही परत 5 वर्ष गेले तर आपल्या रत्नागिरीला कोण वाली राहणार नाही, कोण बोलणार राहणार नाही. हे लोक यांचं आहे ना वाटे बघा आम्ही निवडणुका जिंकतोय, तो निलेश राणे बडबडून गेला, एवढं सगळं बोलून गेला, बाळासाहेब ठाकरेंवर बोलला, उद्धव ठाकरेंवर बोलला, काय झालं आमचं, आम्ही निवडणूक जिंकली. तुम्ही फक्त ऐकत बसायचं, तुम्ही फक्त ऐकत बसायचं. स्वाभिमानी बना, ही स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही कोकणाच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे. ह्यांनी लोळवलं रत्नागिरीला इतके वर्ष, हे समजून की हे आपलंच आहे. अजून लोळवायला देऊ नका रत्नागिरीला. स्वाभिमानाने जगायला शिका. एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन बघा, निलेश राणेला एकदा उभा करून बघा. स्वाभिमानाने बघाव, या रत्नागिरीकडे नाही अधिकाऱ्यांनी किंवा इतर कोणी बघितलं, कोण वाकडे नजरेने रत्नागिरीला बघू देणार नाही, ह्याचा मी तुम्हाला आज शब्द देतोय व्यासपीठावर. भाजपच्या पुण्यावर मिळाली ही खासदारकी उपभोगत असताना नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केलीच ना तुम्ही. कुठे गेले 15ला कसं विचारलं ना तुम्ही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगलं वस्त्रारण केलं. खाल्ल्या ताटात खान करणाऱ्यांची ही बेईमानी औलाद काल सांगते की माझ्याबरोबर भाजपाचे लोक आहेत, माझ्याबरोबर शिवसेनेचे लोक आहेत, माझ्याबरोबर हे आहेत, माझ्याबरोबर ते आहेत आणि म्हणूनच त्याला उत्तर दिलेलं आहे. अरे तुमचं कुटुंब केवळ आणि केवळ बेईमानीमध्ये घुसलेलं आहे. मी एक आणि माझा मुलगा त्या पलीकडे आमचा पक्ष पुढे गेलेलाच नाही. तिघांच्या पुढे पक्ष तो गेला असेल तर सांगा ना. नाही, अनेक कार्यकर्ते त्याला मारून पिटावून लावायचं आणि जे काही राजकारणी असेल ते मी आणि माझ्या 2 मुलाचे पलीकडे कोणाला नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 14,41,000 एवढे मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावून 12 पैकी एका उमेदवाराला विजयी करून लोकसभेत पाठवणार आहेत. कोणी कितीही वल्गना केल्या तरी रत्नागिरी येथील आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर आणि रायगड येथील उमेदवार सुनील तटकरे हेच विजयी होणार असा विश्वास रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे. 23 तारखेला होऊ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडी झालेली आहे आणि या महाआघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पाठ्याला आलेले आहेत. ते नवीनचंद्र बांदिवडेकर आहेत. राजापूरपासून पार चिपळूणपर्यंत आघाडीच्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाले, सर्वजण कामाला लागलेले आहेत. काही झाले तरी यावेळी हे दिल्लीचं सरकार गेलं पाहिजे या दृष्टीने सर्व समाजातील सर्व थरातील लोक मोठ्या उमेदीने बदल करण्याच्या दृष्टीने तयार आहेत. त्या लोकांना पोचण्याचं काम आमचे आघाडी सर्व कार्यकर्ते करत आहेत. राजापूरला आमचे
अजित यशवंतराव असू द्या, तालुकाधीश आमचा असू द्या, मोहम्मदबाई रकांगी लांजाजी असू द्यात, या रत्नागिरीमध्ये सुदेश मयेकर आहेत, बशीरबाई मुर्तुजे आहेत, कुमारजी शेट्टी आहेत, उमेशजी शेट्टी आहेत, हे सर्वजण काम करत आहेत. त्यामध्ये तिकडे संगमेश्वर देवरुख चिपळूणमध्ये आदरणीय चोरगे सर आहेत, आदरणीय शेखरजी निकम आहेत, सर्व तालुकाध्यक्ष आहेत. अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आमच्या परीने जे आहेत ते आम्ही करतोय. बाबाजी, एकीकडे स्वाभिमान राणे पिता पुत्र आहेत, दुसरीकडे भाजप सेना युती आहे आणि एकीकडे आपण आघाडी आहे. नेमकं ह्या सगळ्या तिरंगाकडे आपण कसं पाहता आणि वंचित बहुजन आघाडी पण मैदानात आहे. किती जरी आघाडी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचे आहेत, आदरणीय भास्करजी जाधव साहेबांच्या विचाराचे आहेत, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या विचाराचे आहेत. ह्या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे, काही झाले तरी आघाडीच्या उमेदवार आपल्याला काम करायचं आहे. आणि माझ्या मते जी माहिती मी घेतोय, अतिशय चांगलं प्रामाणिकपणे काम आमचे सर्व सहकारी त्या ठिकाणी करतात. राजाभाऊ लिमे साहेब आहेत, सर्वजण या ठिकाणी सर्व काम करतात. 2014 साली मोदी लाट होती, कारण त्यांनी महागाई, गरिबी, बेकारी दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यापैकी काहीच पूर्ण न केल्यानं जनता आणि विशेष करून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, असं बाबाजी जाधव यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. कोणते मुद्दे आपण आता लोकांसमोर घेऊन जात आहे मागच्या सरकारचे? मागच्या सरकारने जे मोदी सरकारने ज्यावेळी 5 वर्षापूर्वी लोकांना जे आमिष दाखवलेत, खोटे आश्वासन दिले, थापा मारल्यात, अच्छे देण्याचे विषय असतील, या सर्व विषयाचा बुरखा फाडण्याचं काम आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत. सर्वस्कृत आहेत. लहान सामान्य लोक म्हणतात की आजचे दिन कुठे आहेत, नोटाबंदीचं काय झालं, शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय झालं, हे सर्वजण या ठिकाणी हेच मुद्दे कार्यकर्ते मांडण्यापेक्षा मतदार मांडतात. ते मतदार प्रश्न विचारतात प्रत्येकाला जाऊन की नक्की या मोदी सरकारने काय केले. बेरोजगार आहेत तेही विचारतात की आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न कुठे सुटला आहे. आणि म्हणून ही आमच्या जमेची बाजू आहे की जी आश्वासन द्यावी मोदी सरकारने त्यावेळी 5 वर्षापूर्वी दिली ती पूर्तता केली नाही. हे फक्त आमचं तो उद्देश घेऊन, हे विचार घेऊन, मग कर्जमाफी असू द्या आणि काय सर्व विषय असू द्या, ह्या सर्व निराशा ह्या लोकांकडून झालेली आहे, नेत्यांकडून. आणि ह्या निराशेचा फायदा आम्ही आमचे कार्यकर्ते सर्व घेतील. पण हे मुद्दे आपण मतदारांपर्यंत घेऊन जातात तर मतदारांच्या मनातली भावना काय नेमकी? नाही, मतदारांना आता बदल होणं गरजेचं आहे. कारण ही हुकुमशाही आता मोडीत काढल्या पाहिजे. एकतर्फी चाललेले जे नेतृत्व देशाचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्याचं नेतृत्व या देशामध्ये आलं पाहिजे, ही लोकांची भावना आहे. ही निवडणूक म्हणजे देशाच्या सर्वोच्च लोकसभेच्या सभागृहात उमेदवार जाणार असल्यानं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची समजली जाते. सन 2014 साली झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप सेना युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश राणे यांच्यात लढत होऊन विनायक राऊत हे सुमारे 4,93,088 तर आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांना 3,43,037 एवढी मते मिळाली होती आणि निलेश राणे हे मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते. आता मात्र विनायक राऊत हे भाजप सेना युतीचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु निलेश राणे हे आघाडीचे नव्हे तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 2009च्या झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश राणे यांनी युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव करून विजय मिळवला होता. परंतु आता मात्र सर्वच चित्र बदललं असल्यानं या निवडणूक निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट संजय गांगनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये आश्वासनांचा लेखी वचननामाच सादर केला. मी वाचून दाखवतो. मी ॲडव्होकेट संजय शरद गांगनाईक, वय 51 वर्षे, व्यवसाय वकिली, सध्या राहणार फ्लॅट नंबर 9 पनवेल पूर्व, जिल्हा रायगड, गावचा पत्ता भरड, तालुका पोस्ट मालवण, असे घोषित करतो की मी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एप्रिल-मे 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या विकासासाठी व लोकशाही सुदृढ करण्यासाठी तसेच राजकारणात स्वर्गीय प्राध्यापक मधुदंडवते, बॅरिस्टर नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस यांच्या कार्याची शैली व छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सावित्रीबाई फुले व शाहू फुले इत्यादी मान्यवरांचे खरे सामाजिक विचार यापुढे चालू ठेवण्याची आत्ताच्या काळात नितांत आवश्यकता असल्यामुळे निवडणूक लढवित आहे. त्यामुळे जनतेने मला खासदार म्हणून निवडून दिले तर खालील गोष्टींचे मी
तत्वनिष्ठपूर्वक पालन करण्याची हमी या वचननाम्याद्वारे देत आहे. मी दिवसरात्र नंबर 1 मी दिवसरात्र जनतेच्या प्रश्नांसाठी मन लावून लक्ष देऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जनतेसाठी हे कार्य करताना मी कोणताही दुजाभाव न करता तसेच कोणताही पक्षपात न करता निस्वार्थीपणे स्वच्छ पद्धतीचे राजकारण समाजकारण करेन. मी निवडून आल्यास जे सरकार केंद्रात सत्ता स्थापन करेल त्या सरकारशी कोणताही पक्षपात न करता राष्ट्रहिताच्या व जनहिताच्या दृष्टीने मदत करून कोकणातील जनतेसाठी काही ठोस सरकारी योजना आणून कोकणात विकास घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करेन. मी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी प्रत्येक तालुक्याला भेट देऊन येथील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. मी कोणतेही अनधिकृत कार्य भ्रष्टाचार अथवा लबाडी न करता तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकतेने सदसद विवेकबुद्धीचा वापर करून जनतेची सेवा करेन. मी समाजवादी विचाराचा पाईक असल्यानं रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे मतदार आपल्याला मतदान करतील असा विश्वास त्यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला. ॲटलिस्ट तालुक्यापर्यंत आमच्या गाड्या आहेत. आता 2 आज परमिशन मिळेल आम्हाला, अर्ज टाकतोय आम्ही आणि आणखीन काही येत आहेत त्याची पण परमिशन आम्ही काढू. खेड्यापर्यंत नाही पण निदान शहरापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. कारण आमची कॅपॅसिटी लिमिटेड आत्ता असली तरी आमचे विचार पोचले, जनता सावध झाली तरी भरपूर आहे. त्याच्यातनं काही परिवर्तन घडेल हीच अपेक्षा आहे आमची. आणि हा देशातला असा वचननामा आणि अशा पद्धतीचा प्रकार करण्याचा मला वाटतं पहिला प्रयोग असेल असा माझा अंदाज आहे. आणि हा मतदारसंघ माझ्या गावचा आहे त्यामुळे मला पूर्वीपासून याबद्दल अभिमान होता. लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर होतो. या व्यतिरिक्त या मतदारसंघाची परिवर्तन करण्याची ताकद आहे हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलं आहे. जर चांगल्या विचाराची लोक असतील तर त्यांना साथ दिलेली आहे या मतदारसंघाने. सुजाण नागरिक या मतदारसंघात राहतात. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2018-19 या आर्थिक वर्षात 46 कोटी 86 लाखांचा विक्रमी नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे. दर वर्षाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2018-19 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत बँकेला प्रथमच जवळजवळ 46 कोटी 86 लाख जवळजवळ 47 कोटी विक्रमी नफा प्रथमच आपल्या बँकेला झाला. रत्नागिरी येथे बँकेच्या मुख्य सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. दुसरी एक पुरतं अचीवमेंट अशी बँकेची चांगली झाली की आम्ही 2000 कोटीच्या पुढे ठेवीचा टप्पा काढलेला. गेल्या 2 वर्षामध्ये आमची धडपड होती की 2000 कोटी ठेवी गोळा केल्या पाहिजेत. पण या वर्षी आम्ही 2000 कोटी ठेवीच्या पुढे आम्ही गेलेलो आहोत. यावर्षी निव्वळ नफा हा गेल्या वर्षी 12 कोटी होता, या वेळी 20 कोटी निव्वळ नफा बँकेने मिळवलेला आहे. या प्रसंगी व्हाईस चेअरमन बाबाजी जाधव, संचालक ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर, संजय रेडीज, सुधीर कालेकर, चंद्रकांत बाईत, राजेंद्र सुर्वे, डॉक्टर अनिल जोशी, अमजद बोरकर, मधुकर टिळेकर, महादेव सपरे, गणेश लाखड, सौनेहा माने, कार्यकारी संचालक जीवन गांगण, सुनील गुरव, अजय चव्हाण उपस्थित होते. आपली जी गंगाजळी आणि स्वनिधी मिळून जे आहे त्यामध्ये प्रामुख्यानं भाग भांडवल आपण 50 कोटीच्या पुढे गेलो. म्हणजे या वर्षातील महत्त्वाचे अचिव्हमेंट्स जे आहेत प्रगतीची ती एक नफ्यामध्ये वृद्धी भरपूर प्रमाणात झाली, टीव्हीमध्ये झाले आणि भाग भांडवल आम्ही 50 कोटीच्या पुढे गेलो. आणि एकूण स्वनिधी जे आहे ते 181 कोटी रुपये आमचा आहे.
तर त्यामध्ये भाग भांडवल आलं, इतर निधी आलं, स्वनिधी, हे सगळं मिळतं. नेहमीप्रमाणे गेल्या 7 वर्षामध्ये आपण जे परंपरा ठेवली ती 0 NPA. या वर्षी सुद्धा आमचा 0 NPA आहे आणि ग्रॉस NPA 1.62 आहे, 1.65. साखर कारखानदारांना कर्ज देताना बँकांनी सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे, त्यामुळे त्यांचे नियमित हप्ते जमा होत आहेत असं सांगून चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या गरुड भरारीबद्दल समाधान व्यक्त केलं. साखर कारखान्याची आजची परिस्थिती सगळे जे आहेत कुठलेही थकीत नाही, 100% रिकव्हरी आहे आणि त्यामध्ये आज जो नफा आपल्याला वाढलेला आहे त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांचा फायनान्स हाच मूळ कारणीभूत आहे. आजचा जो 46 कोटी 47 कोटी नफा झाला त्या प्रमुख भूमिका त्याची आहे. त्यांना दिलेल्या कर्जामुळे व्याज आपल्याला त्यांच्याकडून 12-13% मिळतं. साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा तुमचा निर्णय हा सत्य कसोटीवर उतरला आतापर्यंत तरी आहे. शेवटी बँक बिझनेस आहे, पुढे काय घडेल कोण सांगणार आहे सांगा ना. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या एका जागेकरता 12 उमेदवार रिंगणात. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आवाहन. युतीचे उमेदवार विनायक राऊत, आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात होणार लढत. विजय आमचाच असेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2018-19 या आर्थिक वर्षात झाला तब्बल 46 कोटी 86 लाखाचा विक्रमी नफा. चेअरमन तानाजीराव चोरगे यांचं प्रतिपादन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.